झालं का पाणी गरम? थांबा जरा, टाइम लागन. झालं का पाणी गरम? थांबा जरा, टाइम लागन. ये भगवान क्या जुलुम है. एवढा उशीर झाला हे करते तरी काय ठेवलंय कशावर असं पाणी ना? बाप रे. अरे दादा रे. अहो नाही ना तापले, ठेवले तापायला. अरे हे अजून गारच आहे ना पाणी, कवा व्हायचं हे? काय हो, तुमच्या डायमंड सरजी बी असेच हाल असते का? त्याच्याकडे काय बाबा मोठा भारी बंगला आहे, त्यांना काय गरज आहे का असे कुठं नाही करायची? त्यांना एक फोन लावतो मी, ते जर आले असतील तर आपली टाकीची सोय करून देते नाही का? लावतोच फोन डायमंड सरला. आईला 4-5 दिवस झाले बाबा आंघोळ नाही घ्या गॅस म्हणून सारा अंगाचा वास यायला लागला, खाजू यायला लागली. आईला कुणाचा फोन आला काय माहित आता मधातच ना. हॅलो, गुड मॉर्निंग नितीन सर. गॅसचं झालंच नाही का तुमचं? अहो आउट ऑफ कंट्री मी. अहो काय सांगायचं तुम्हाला, एक तर ते विमानाला डिझेल भेटाना, काहीच होय ना, एक तर तिकीट भेटाना, कसं यायचं? एक काम करा तुम्ही, सरळ ते आपली लाईटीवरची शिगडी नाही की इलेक्ट्रिक, ती शिगडी आणा तोपर्यंत, आणि मला यूज कर तोपर्यंत काहीतरी दाखवा. मी आल्यावर एक खटीत तुम्हाला 2-4 टाके देतो. काय डायमंड साहेब, तुमच्याकडे गिझर असेल, नुसतं बटन दाबलं का गरम पाणी असेल? काय म्हणले? गरम पाणी? अहो गरम पाणी बटन दाबलं का पाणी असं आंघोळीला? गरम पाणी नुसतं बटन दाबलं का टेन्शनच नाही गरम पाणीचं. खळ पाणी वाहतंय. नितीन सर ठेवू का? ओके थँक्यू. ते नितीन सरला काय सांगावा, इथं मी पाणी तापू बेजार झालंय चुलीवर, आणि ते म्हणतोय गॅस द्या कौरक सांगावा त्या बाबा. अरे एक तर गॅस भेटा नाही, इथं चुलीवर मी पाणी तापू मरायची बारी झाली माझ्यावर. काय हो, एवढे का नाराज? काय नाही का, ते डायमंड सरने ते इन्व्हिटेशन दिलं होतं मला, पण गाडी खर्च नसल्यामुळे मला त्यांच्या कार्यक्रमाला जाणंच नाही झालं. कसलं इन्व्हिटेशन? अगं त्यांनी मोठा बिझनेस चालू केलाय, साईड बिझनेस. मला तर वाटतं काही दिवसात हे नेटवर्क मार्केटिंग बी सोडून देतात का काय किती. असं काय केलंय डायमंड सरने? मग फोनवर द्या की शुभेच्छा त्यांना. आता आवरलं असं ना त्यांचं सगळं. थांब लावतो, फोनच लावतो. स्पीकरवर टाका म्हणजे मला बी ऐकायचंय. आपकी प्लान की वैधता 3 दिन में समाप्त हो जाएगी. काय म्हणतो बिझनेस साहेब? बिझनेसचा पॉइंट चुकला हो नितीन सर. हो, बाजाराच्या मधोमध पॉइंट धरला होता, पण काय करणार, येणारा जाणाऱ्याच्या लोकांच्या तोंडाला लई पाणी येतं ना. प्रोडक्टला आपल्या सेंटेडला आहे हो, 120 ला पावशेर. हो भया घ्या ना. 2-4 तुकडे जर कालवणात टाकले ना, एकच नंबर कालवण होतं, एक नंबर. शेजारी सुद्धा म्हणते काय कालवण केलंय राव, एक नंबर. 120 ला पावशेर घ्या ना. किती देऊ? गुड मॉर्निंग. बाजरी आणली, आता हप्ताभर टेन्शनच नाही. पण आपला गॅस संपला ना आता. अरे बाबा लय मोठं संकट आहे गॅसचं. चेक कधी येणार आहे? ज्याचा आला त्याची बाजरी आणली, नाही तर गॅसचं लय अवघड झालं यार शीतल. ब्लॅकमध्ये 2,500 रुपयाच्या आसपास गॅसचे पैसे मागायला लागले लोक. आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत बाबा. इथं जाळ केलं तर ते रूम मालकीन हाकलून देईन आपल्याला. एक काम करू ना आपण, चल गावाकडं. मग तुमच्या डायमंड सरला लावा ना फोन, त्यांच्याकडे असतील की 1-2 टाक्या शिल्लक. तुम्ही तर बोलले त्यांचे 1 एकरमध्ये घर आहे बांधलेलं म्हणून, मग 2-3 टाक्या तर असतीलच त्यांच्याकडे. अरे हो यार. क्या मुस्कुराहट है. अरे ते 5-5 लाखाचे नुसते पॅन्टच घालतेत, तसे एवढे ब्रँडेड कपडे असतात त्यांच्या अंगामध्ये, आणि तू काय गॅस टाकायचे घेऊन बसली. लाईन लागल्या असत्या, लाईन त्यांच्या दारापुढे गॅस टाकायचे. लय कुठं ना बाबा, सरपण आणा पाणी आणा, सरपण आणा पाणी आणा. बाप रे. होय डायमंड सर, तुम्ही ही पॅन्ट कुठं आणली हो? डेंजर दिसते ना हो. अरे पॅन्ट काय माणसाने शिवलेली नाही,
हे रॉबर्ट शिवते तिकडं रॉबर्ट पॅन्ट बाहेरच्या देशातून आणली इथून थोडी आणलेली पॅन्ट. हॅलो, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग नितीन सर. LPG गॅस? अहो मी आउट ऑफ आलेलो आहे, जरा बाहेर आलेलो आहे. हो 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 व्हिडिओ कॉल. बर 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 बर. सर आम्ही दिसतात का तुम्हाला? हो मला दिसतात तुम्ही. हो बघा ना. इकडं लय ऊन पडलंय सर. ऊन पडलंय? अहो इकडं तापमान मायनस मध्ये गेलंय. इथं थंडी वाजायला लागली. इथं AC चालू आहे इथं. हा दिसना ना काहीच. अहो रात्रीचे इकडे 3 वाजलेत. अंधार पडलाय सगळा इकडे. कसा दिसत? आज तर फरक आहे सिल्वर मध्ये डायमंड मध्ये. बॉल बॉल वाचलो बाबा. नितीन सर म्हणते LPG गॅस कुठं बुक कर. अरे माझ्या 7 पिढीला माहित नाही ती गॅस कसा असतो. हे सर पण जाळू जाळू सारे नुसते भितळी आणि पत्रे काळे भंगार झाले आणि नितीन सर म्हणते गॅस बुक कर. अरे का हे बाबा ऐ झालं बाबा. सरपंच सापड लवकर. सांप्रदायिनी सुपिनी सुद्धा एवढा उशीर लागत असतं होय पैसे मोजायला? सगळे मिळून 350 रुपये तर आहेत ते. असं दे ना मग, काय झालं? पैसा पैसा आहे बाई. बरं ऐका ना, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. विचार ना. तुमचा जे एवढा मोठा रेव्हेन्यू जनरेट होतो हा नेमका कसा हो? पडला ना तुला पण प्रश्न. मला वाटलंच तू एक ना एक दिवस हे पैसे ही संपत्ती बघून मला प्रश्न विचारशील. मी याचं तुला संदर्भासहित स्पष्टीकरण देऊ शकतो. दिस इज द डायमंड. प्रत्येक सर्वसाधारण माणूस हा डायमंड असतो. डायमंड त्याच्या अंडरमध्ये तो जेव्हा नवीन प्रवास चालू करतो त्याच्या अंडर हे 3 माणसं तो कलेक्ट करतो. त्याच्यानंतर हा रेव्हेन्यू. बात तो सही है. ते सगळं ठीक आहे, पण ते खाली काय काढले तुम्ही ते डायमंड सरला? डायमंडचा हा प्रवास एवढा सोपा नसतो. हे काटे आहेत खालचे. हे प्रत्येक काटे त्याला टोचलेले आहेत. हे काटे जेव्हा त्याला असे टोचलेत ना तेव्हा तो घडलाय. म्हणजे आमचे जे डायमंड सर आहेत ते पण असेच घडले. त्यांना हा सगळा त्रास झालेला. हे जे सगळे खाली काटे, ह्या वाफा, हे जाळ, हे सगळा त्रास त्यांनी सहन केलेला आहे. असं आहे का? त्या 8 शर्ती कशाच्या? ह्या 8 शर्ती म्हणजे अशा आहेत की कधी काय होईल सांगता येत नाही. राम भरोसे काम असते. सगळ्या टीमने जर काम केलं तर सक्सेस, नाही तर काय खरं. पाण्यावरून लक्षात आलं डायमंड सर आहे ना दुबईवरून एक फिल्टर आणलेले त्याने. ते पडून आहे त्यांच्या घरात. ते मला म्हणले घेऊन जाय. असं? मी त्यांना एक फोन लावू का रे? मला म्हणलेले घेऊन जाय का आपण. माईला बायकोनी लय ताण दिलाय. पाणी आणू 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 बेजार डोक्याला केस नाही राहिला तरी पाणी आणतोय. जाऊ दे आता बघू. हॅलो, गुड मॉर्निंग नितीन सर. हा नाही मी आउट ऑफ कंट्री आलेलो बाहेर. हो नाही आल्यावर कॉल करतो. अहो ते फिल्टर घरात पडलेलं आहे. घेऊन जा काय अडचण नाही. काय बाबा ते नितीन सर एकदाच म्हणलोय राव फिल्टरने 3 बाराच फोन लावते. 3 बाराच फोन. अरे इथं गडूळ पाणी प्यायची बारी आली. एक तर विहिरीला पाणी नाही राहिलं. बाप रे. अरे दादा रे. अरे मम्मी.